तर नांदणी मठातल्या महादेवी हत्तीणी परत यावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन आंदोलन सुरू आहे आणि नांदणी मठातून वनतळामध्ये गेलेल्या महादेवीला परत आणण्यासाठी त्या गडहिंग्लजमध्ये आत्मक्लेश महामोर्चा काढण्यात येतोय। एक दिवस माधुरी हत्तीसाठी अशा प्रकारचं हे ब्रीद घेऊन आंदोलक आता गडहिंग्लजमधल्या जैन मंदिर ते गडहिंग्लज प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघतो आहे। तर गडहिंग्लजमध्ये मोठ्या संख्येने आता नागरिक जमा झालेले आहेत आणि आमची माधुरी हत्तीण आम्हाला परत करा अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी करण्यात येतात। प्रत्येकाच्या हातामध्ये फ्लेक्स झळकावण्यात येतात। यावर माधुरी हत्तीचा फोटो आहे आणि यावर वनतळामधून तिला परत आणण्यासाठीच्या काही घोषणा लिहिलेल्या आहेत। तर गडहिंग्लज आजरा चंदगडकरांनो माझ्यावर होणाऱ्या अन्यायासाठी अशीच एकजूट ठेवा, तुमची लाडकी माधुरी, धन्यवाद अशा प्रकारची पोस्टर्स लिहिलेली आहेत। तर खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे। सर्वोच्च न्यायालय घेऊ शकेल, मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, लोकभावनांचा आदर करावा, पण एका हत्तीणीसाठी जनता रस्त्यावर येते आणि जी जनता जिने भाजपला मतदान केलं, जैन समाज खास करून, मला त्यांच्याविषयी आदर आहे सगळ्यांविषयी, पण या महाराष्ट्रामध्ये 7.5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्यासाठी कोणी अश्रू ढाळायला तयार नाही। या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढली आहे, बेरोजगार तरुण आत्महत्या करत आहेत, त्यांच्यासाठी कोणाला खंत वाटत नाही। पण अचानक सगळे लोक रस्त्यावर उतरलेत। माझ्या त्या लढ्याला आमच्या शुभेच्छा शिवसेनेत आज आम्ही सामनामध्ये म्हटलं आहे, जर लोकभावनेचा आदर करून नांदणी मठातली हत्तीण जर कोल्हापूरला परत आली पूर्ण बरी होईल तर आम्ही स्वागतच करू।